श्री गणेशाय नमः। जय जय अज अचिता सर्वेश्वरा, हे चंद्रभाग तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, उडी माझी नसल्या प्राण, पूर्ण विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभा, तो यामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टरफला ते महत्व आणि तुझी कृपा त्याच परी, शरणांगता ते समर्थ करी, पापताप दैन्यवारी, हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, देणे बंकट लाला लागून, हुरहुर वाटू लागली, गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, न हाले दृष्टी पासोनी, गजाननाचे रूप ते, जिकडे पहावे तिकडे भास, होव लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा, चुकलेल्या धेनूची, वत्स शुद्धी करीसाठी, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो, हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना, ऐशारीती चित्ती भले, विचाराचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळले, परीन पत्ता लागला, घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांगमज, तू पोऱ्या तरण्या ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन, चिंता दूर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांग आधी, तोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला, काहीतरी सांगून, केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी, बंकटलाल ते शेजारी, एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा, ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालने इत्यंभूत, हकीकत त्यांना निवेदिली, ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला, तुझो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी, योग्या वाचुनी ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्वसुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे, तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून, नेमलाही दर्शना, ऐशा स्थितीत दिवसचार, केले निघून साचार, बंकटलालासे तिळभर, विसरण पडे तयाचा, गोविंद बुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे, लौकिक यांचा वऱ्हाडात, होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी, शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे, बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे, हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता पार, त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला, दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले, हरसावरी ते धवा, मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जे विद्रव्य घटाते पाहून, कृपण जाय हपापोनी, वा चातका ते स्वातिघन, वा मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे, तैसे उभयतांसी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया, महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, माळणीच्या सदनातून, बंकटलाले सत्वरी, तून अर्धी भाकरी, आणून ठेविली हातावरी, दया योगेश्वराच्या, तून भाकरी खात खात, वदले पितांबरासी समर्थ, जा जावोनी ओढ्या प्रत, तुंबा भरोनी आण पाणी, पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्पसदया, पाण्यात तुंबा बुडावया, मुळी नाही अवसर, इतुके असून ते पाणी,
खराब केले गुरानी, देवी जाणाऱ्या येणाऱ्यानी. नाही पिण्याच्या योग्यते, मर्जी असल्या दुसरीकडून. पाणी आणितो तुंबा भरून, तै बोलले गजानन. दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवोनी, उगीच ओंजळी ओंजळीनी. तुंब्यात पाणी भरू नको, तुंबा घेऊन पितांबर. तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर. कोठेन त्याने पाहिले, तळवे पदाचे भिजतील. इतुकेच तेथे होते जल, करून हातांची ओंजळ. तुंब्यात पाणी भरणे नसे, ऐसी झाली आडविहीर. चिंतावला पितांबर, किया करून अखेर. तुंबे स्पर्श केला जला, तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो पुढे तेथ तेथ. खळगा पडून ओढ्याला, नाल्याचे घाण जीवन. तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहोन. शिंपीचित्ती चकित झाला, तो म्हणे ही ऐसी स्थिती. की आज झाली निश्चिती, ही योगेश्वराची सात शक्ती. संशय येथे धरणे नको, तुंबा आणून ठेविला. योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला. झुणका भाकर सेविल्यावर, बंकटलालासे सुपारी. मागते झाले साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी. माझी सेवा करतोस का, काढ सुपारी खिशातून. फोडो न देई मज कारण, ते ऐकता समाधान. बंकटलालास झाले बहु, सुपारीच्या बरोबरी. 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी तांब्याचे, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी. तयावर हाड प्रांतात, पैशा प्रति पाहून. महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून. मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी. मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी. संतुष्ट मी राहतसे, ते तुझ्याजवळ होते. म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते. करी म्हणजे कळेल, जा आता कीर्तन. दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसोन. कथा त्याची ऐकतो, दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले, गोविंद बुवाचे सुरू झाले. आरंभीचे निरूपण, निरूपणासी भागवताचा. घेतला होता एकसाचा, श्लोक 11 स्कंधाचा. हंसगीतामधील बुवाने पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा, याहो कीर्तन श्रवणास. पंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांसी साचार, कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यानी, श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासूनी, मुळीन महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर, येऊन जोडिते झाले कर. कृपा करावी एकवार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर, शून्यसाच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती, झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लवमात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्टका. जे जे जयाने सांगावे, ते त्याने आचरावे. शब्द छल्लासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथेकऱ्याची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तने परत आले, गरजून अवघ्या बोलले. तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग.
यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो, तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान, जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले, ते भवानीरामे ऐकले. आणि प्रेमे ऐसे वदले, तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात, चौथे दिवशी सद्गुरुनाथ. भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दिनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुऱ्हाकी घेऊन धेनुस, येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास, गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत, आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात, पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी, दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी, घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी, अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिव आराधना प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकली, स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणोनी आणिले, बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले, परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन, ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण, अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत, येन थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत, गेला उपासी घरातुनी. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड, जमला मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तपकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून, यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी, तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी, तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा. हाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर, श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी, मंगल स्नान समर्थांसी. घातले असे अतिहर्षी, 2 थाट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशा रीती. कुणी शिकेकाई लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती, पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हीना, कोणी चमेली तेल जाणा. कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी, उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला, योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार. दयादिनी सोमवार, वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले, मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले, इच्छाराम शेठजी. हा तुळत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा.
भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. धरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलीच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छा राम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा. नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थान पुढे आणून ठेवला इच्छा रामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजन बैसले अन्न अवघे पार केले. पात्री न काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची कोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असुनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन. होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोकालागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेवोन बैसविले पहिल्या परी. स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती. महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या 2 तेथे आवाज ज्यांचे सुस्वर. खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर. करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी. होते ते वदले वदनी भजनाची मिशानी. गणगणगणात बोते हेच सर्वदा त्यांचे भजन. करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण. रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन. हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला. नावरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयास अस्ति भाती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर. वा सिंहस्थी गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार. गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात. पंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर
सदन राऊळ बंकटाचे, जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे, नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्याते वाणिता शेषही, थकून जाईल निसंशय, तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे वदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा, समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे, कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन, करावे गढूळ जलाचे, त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा, न ये ठरविता कोणासी, चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक, असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो, हे श्री गजानन चरित्र, आदर्श हो भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात, दासगणो ईशाते, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभ भवतु। इति द्वितीयोऽध्याय समाप्त। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय समाप्त।